या ठिकाणी येणं गरजेचं असेल। चला सलामीचे फलंदाज मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आपण पाहतोय आणि क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे लगेचच। हितेश आरएमसी संघ अंतिम सामना आपण पाहतोय। तर खास करून आपण पाहतोय अनिकेत यांचे पिताश्री प्रमोद राऊत देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। आजचा दिवस आपण पाहतोय खास या ठिकाणी पाहायला मिळेल, अंतिम क्षण आपल्याला पाहायला मिळतील। दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला प्रस्थापित होताना पाहायला मिळतोय। एकीकडे पाहिलं तर अनिकेत राऊत आपण पाहतोय, दुसरीकडे पाहिलं तर ओमकार राऊत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये। आपण पाहतोय अंतिम सामना, फायनल ग्रँड फिनाले पाहायला मिळते दोन संघादरम्यान। तर फलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतंय, पंच आमचे सज्ज आहेत, गोलंदाज सज्ज आहे, प्रेक्षक वर्ग सज्ज आहे, तमाम या ठिकाणी युट्यूब व्ह्यूअर्स आहेत ते देखील सज्ज आहे। सामना जो आहे अंतिम सामना आपण पाहतोय। सुरेख मात्र आपण पाहतोय पारितोषिक पाहिले जातात या ठिकाणी, बरेचसे पारितोषिक आहेत। नक्कीच आपण पाहतोय 26 डिसेंबर जी तारीख आपल्याला पाहायला मिळाली, जास्तीत जास्त टुर्नामेंट पालघर जिल्ह्यामध्ये हे आपल्याला व्ह्यूअर्स युट्यूबच्या माध्यमातून माहिती पडल्या, पाटील नेटवर्कच्या माध्यमातून। आणि आजचा दिवस आहे, या दिवशी देखील भरपूर टुर्नामेंट आयोजन पालघर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतोय। येत्या काही तारखे आहेत त्यामध्ये देखील भरपूर प्रमाणात आयोजक या टुर्नामेंटचं आयोजन करताना पाहायला मिळत आहेत। हा आयोजन चांगला आहे नक्कीच। आपण पाहतोय हा मैदान देखील ज्या पद्धतीने आपण पाहतोय बेटेगाव मैदान आहे, धर्मवीर संभाजी महाराज हा मैदान आपल्याला पाहायला मिळतोय। बेटेगावचं सुसज्ज मैदान, त्यांना देखील धन्यवाद सांगेन या आयोजकांच्या वतीने मैदान उपलब्ध करून दिल्याबद्दल। आणि पहिला चेंडू, क्या बात है, अनिकेत मात्र या ठिकाणी आता मात्र मी थांबणार नाही, ही कामगिरी करीतच राहीन हे मात्र दर्शवताना पहिल्या चेंडूवर चौकार येतोय कमांडीचे। धन्यवाद। आपण पाहतोय बेस्ट वर्सेस बेस्ट, एक साइडला धनित राऊत आहे, दुसऱ्या साइडला अनिकेत राऊत, दोन्ही चांगले या ठिकाणी पाहिले जातील तर खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र हा चेंडू पाहिला थोडासा शॉर्ट पिच पद्धतीने चेंडू होता, मारण्याचा प्रयत्न मात्र थोडासा मिस टाइम होताना पाहायला मिळतोय, खेळून काढला, एक धाव मात्र घेतली जाते। हितेश आरएमसी संघ नोंद असू द्या, आपला एक्स्ट्रा अजूनही आलेला नाही, एक्स्ट्रा खेळाडू
प्लीज नियमानुसार आपल्याला यावंच लागेल. धन्यवाद उपस्थित झाल्याबद्दल. आपण पाहतोय पुढचा चेंडू शॉर्ट पिच मध्ये चेंडू. ओमकार मात्र या ठिकाणी काहीच करू शकले नाही. या चेंडूवर गती होती आणि एक्स्ट्रा बाउन्स देखील पाहायला मिळाला. धनीच्या गोलंदाजीवर ज्या पद्धतीने हा चेंडू खेळून काढला, पुन्हा एकदा आता मात्र सुरेख फटका लगावला जातोय. चेंडू काही या ठिकाणी पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. आपण पाहतोय जोपर्यंत फील करेल फेकेल तोपर्यंत मात्र एक धाव या ठिकाणी घेतली जाते. धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते 6 या आकड्यावर. 6 धावा स्कोरबोर्डवर लागले जात आहेत. चेंडूचा खेळ जर पाहिला तर आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, मात्र या ठिकाणी एक धाव नक्कीच मिळेल. पंच या ठिकाणी दर्शवत आहेत 22च्या रूपाने ही एक धाव आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या स्कोरवर या ठिकाणी पाहिले जाईल 7 धावा आपण पाहतायत. चांगले षटक नक्कीच धनीचा विचार केला तर चांगले षटक घेऊन येत असताना पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने गोलंदाजी हाताळली, इकॉनॉमी गोलंदाजी मात्र त्याच्याकडून पाहायला मिळाली. शेवटचा चेंडू या षटकातील. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्टचे फटका फसलाय. धनीत स्वतः चेंडू खाली आणि विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. गडी मात्र बाद होतोय. या ठिकाणी पाहिलं तर ओमकार माघारी परतला जातोय. 3 चेंडूचा खेळ त्याने केला. 3 चेंडू मध्ये जर पाहिलं तर 1 धाव योगदान म्हणून आपल्या संघासाठी या ठिकाणी पाहायला मिळतं कमांडीची. धन्यवाद डीजे. आपण पाहतोय क्वालिफाय होण्यासाठी मात्र भांडत होते, आता मात्र अंतिम सामन्यात अंतिम टप्प्यात येऊन थांबले आहेत आणि त्याच्यासाठी ही मात्र लढत आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने आपण पाहतोय 2 संघ हितेश आरएमसी वर्सेस आपण पाहतोय वी स्पोर्ट्स उमरोळी अल्ल्याली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एक संघ पंचाळी तर दुसरा संघ आपण पाहतोय उमरोळी अल्ल्याली. नवीन गोलंदाज या ठिकाणी पाहिले जाईल. गोलंदाजाकडे मिथिल येतोय. गोलंदाज तर यशोधन. पहिल्या चेंडूवर लाफ्ट केलाय. चेंडू मात्र निघून जाईल का आणि चौकार. क्या बात आहे. सुरेख या ठिकाणी मात्र कार्य पाहायला मिळतोय. चौकार मात्र पहिल्या चेंडूवर यशोधनला पुढे का आणलंय हे मात्र दर्शवत असताना पहिल्या चेंडूवर चौकार मारला जातोय कमांडीचे. तर पहिल्या चेंडूवर मात्र समाचार घेतले जात आहेत. 4 धावेने धावसंख्या जर पाहिली तर मात्र आता जाऊन बसते 11 ऑन द बोर्ड. पुण्याच्या एकदा हलक्या हाताने खेळून काढण्याचा पंचांकडे स्ट्रॉंग अपील केला होता. कुठेतरी वाटलं होतं की चेंडू बॅटला लागलं नव्हतं. नाही, नक्की पंच दाखवतायत. चेंडू शरीराला वेध घेताना पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने आपण पाहतोय एक धाव मात्र लेगबाईच्या रूपाने या ठिकाणी मिळताना 12 धावा स्कोरबोर्डवर लागली जात आहेत. अनिकेत राऊत अजूनही या ठिकाणी पाहिलं तर स्ट्राईक वर आहेत.
क्षेत्ररक्षणामध्ये थोडस फेरबदल केला जात आहे. रिव्हर्सला एक गडी मात्र नक्कीच तैनात केला जातोय. हवा देखील पाहिली तर पूर्वेकडे आता मात्र वाहताना पाहायला मिळते. म्हणजे लेफ्टी जो डावकरी हाताचा फलंदाज असेल त्याला मात्र एक ऍडव्हान्टेज आहे फलंदाजीसाठी. मात्र बघूया गोलंदाज पुण्याचे एकदा सज्ज होताना. मारण्याचा प्रयत्न चुकले जात आहेत. नक्कीच चेंडू आणि फळीचा कुठलाही संपर्क होताना पाहायला मिळत नाहीये. आणि पुढचं काम मात्र सुरेख यष्टीरक्षक करताना डॉट चेंडू येतोय. आता मात्र सुरेख फटका, चेंडू निघून जाईल तर आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी. क्या बात आहे. रिव्हर्सचा फटका सुरेख मात्र पाहायला मिळाला. अठरा धावा स्कोरबोर्डवर आहेत. आपण पाहतोय सुरेख फलंदाजी मात्र दर्शवली जाते. आणि आता मात्र सुरेख फटका, चेंडू निघून जाईल सीमारेषेवर 4 धावांसाठी. क्या बात आहे. 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 22 धावा. अनिकेतच्या षटकारासाठी मात्र या ठिकाणी पारितोषिक लागले जाते. मधु राऊत अळ्याली यांच्याकडून मात्र पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतोय. पदू आपण पाहतोय पदू काका आहेत. नक्कीच यांच्याकडून कॅश प्राइज आहे 500 रुपयाचा प्रत्येक षटकारा मागे. मात्र जाऊया समल या ठिकाणी पाहिलं तर स्कोरबोर्ड कडे 2 षटक झाल्यात. 2 षटकामागे धावसंख्या जर पाहिली तर 22 धावा स्कोरबोर्ड लागली आहे. जाऊया छोटीशी धुनाई आणि पुणे मैदानाच्या आतमध्ये. कमांडीज आतापर्यंत शार्विल याचा विचार करत होतो आपण. ऑरेंज कॅप होल्डर म्हणून त्याला पाहिलं जात होतं. आता मात्र 3 धावा दूर आहेत. आपण पाहतोय 100च्या अनिकेत राऊत आपण पाहताय. तर चला आपण पाहतोय क्षेत्ररक्षण या ठिकाणी थोडस फेरबदल केलं जात आहे. यशोधन आहे डावकरी हाताचा फलंदाज. त्याच्या विरोधात गोलंदाजीसाठी मात्र आपण पाहतोय दर्शन येताना. सुरेख फटका निघून जाईल 6 धावांसाठी. क्या बात आहे. यशोधन नावाचा ब्रँडेड षटकार मात्र या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये कमांडीज आहे. धन्यवाद. 28 धावा मात्र स्कोरबोर्डवर लागले जात आहेत. आपण पाहतोय एक चेंडूचा खेळ झाला. एक चेंडू मध्ये मात्र पहिल्या चेंडूवर षटकार. पुढचा 6 मारला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. या ठिकाणी चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक मात्र कुठली चूक करणार नाहीये. कमरिया कमरिया करेला पालो लॉलीपॉप लागेलू. कमरिया
धन्यवाद. यशोधन मात्र बाद होताना पाहायला मिळाले. थोडा मिस टाइम झाला. ज्या पद्धतीने चेंडू टोळावला होता, क्षेत्ररक्षक मात्र कुठली चूक केली नाही. संकेत होते त्या ठिकाणी आणि एक सोपा झेल मात्र टिपण्यात यश प्राप्त झाला. कामगिरी पाहिली यशोधनची तर 4 चेंडूंचा खेळ केला आणि 4 चेंडूमध्ये 10 धावा योगदान देत असताना पाहायला मिळाला. जाऊया आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अनिकेत राऊत आहे. अनिकेत राऊत यांनी जर षटकार मारला तर आपले पदुकाका आपण पाहतोय यांच्याकडून 500 रुपयाचे कॅश प्राइज या ठिकाणी ठेवले जात आहे प्रत्येक 6 साठी. मांडण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र या ठिकाणी धावा जमून देईल का? हितेश आणि चेंडूची ही रेस होती. यामध्ये पाहिलं तर चेंडू मात्र विन होताना बॅटला ब्रश होते, चेंडू मात्र निघून जाते आणि या मैदानावर 101 धावा या ठिकाणी पूर्ण करतोय अनिकेत राऊत, मॅन फ्रॉम अल्लाली. सुरेख ऑरेंज कॅप मला वाटतं या ठिकाणी शर्विल राऊत या ठिकाणी नक्कीच आपण पाहतोय. मारण्याचा प्रयत्न पुनश्च एकदा, हात देखील चेंडू ऑनसाइड रिजन मध्ये खेळला जातोय. सुरेख फेकी, क्या बात है, अप्रतिम फेकी मात्र पाहायला मिळते. प्रत्येक षटकारामागे मात्र आपण पाहतोय पारितोषिक लावलं जात आहे. कल्पक साठी देखील एटीएम ओपन आहे आणि एटीएम आहे चिराग राऊत यांचं. 500 रुपयाचं कॅश प्राइज. बटन दाबायचं आहे नंबर 6 आणि कॅश प्राइज मिळवायचा आहे नंबर 500. आणि या ठिकाणी पाहिलं जाईल तर गडी बाद होतोय. एज लागली जाते, बॅटीची कडा लागली जाते आणि गडी बाद होतोय. कमांड डीजे. धन्यवाद डीजे. आपण पाहतोय धावसंख्या मात्र स्कोरबोर्ड वर 33 धावा स्कोरबोर्ड वर येताना पाहायला मिळते. प्रणव राऊत यांनी जर षटकार मारला तर मात्र 500 रुपये कॅश प्राइज. लतेश राऊत आपण पाहतोय मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खेळाडूंचं मनोबल या ठिकाणी वाढवायचं काम या ठिकाणी केलं जात आहे. एटीएम ओपन आहे, बघूया कॅश प्राइज मिळवतात का. आणि त्याच पद्धतीने जर पाहिलं रोनक यांच्याकडून देखील प्रत्येक षटकारामागे त्यांच्या बंधूकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. 3 षटकाचा खेळ झालाय. 33 धावा स्कोरबोर्ड वर आहेत. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या दरम्यान जर पाहिलं तर दरवर्षीचा ऑरेंज कॅप जर पाहिला तर तो पटकावणारा खेळाडू शर्विल आपल्याला पाहायला मिळाला, शर्विल राऊत. यंदा मात्र थोडस काही चेंज झालं. शर्विल कडेच ही कॅप होती कारण त्यांनी देखील 100 धावा कुठल्या होत्या आणि त्याच्या पावलांवर पाऊल टाकून जर पाहिलं तर अनिकेत राऊत 101 धावा या ठिकाणी जमवतोय आणि ऑरेंज कॅप या ठिकाणी हकदार म्हणून पाहायला मिळतोय. क्या बात आहे, सुरेख. आता मात्र 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज कोण येईल याकडे लक्ष ठेवलं जात आहे. अंतिम 6 चेंडू असतील. या 6 चेंडूवर जास्तीत जास्त धावा घेतल्या जातील का किंवा आतापर्यंतच्या धावा जमवल्या आहेत त्या धावा थांबवल्या जातील का, हा मात्र विचार नक्कीच हितेश आर्यमसी संघ आपण पाहतोय त्याच्या गोलंदाजाकडून केला जाईल. केतन आपण पाहतोय पर्पल कॅप साठी मात्र रँकिंग मध्ये असेल या ठिकाणी.
जर एक गडी बाद करतोय तर मात्र आपण पाहतोय पर्पल कॅप त्याच्या डोक्यावर बरोबरी होईल त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळेल. तर गोलंदाज केतन आपण पाहतोय सज्ज होताना पंचांकडून थोडंफार डिस्कस होताना पाहायला मिळतोय. अनिकेत राऊत आपण पाहतोय क्रीजवर आहे. स्ट्राईक त्यांच्याकडे मात्र गार्ड चेंज केलेली आहे ज्या पद्धतीने आपण पाहतोय. नाही नक्कीच असं वाटलं होतं की गार्ड चेंज करेल की काय मात्र पुन्हा त्याच परिस्थितीमध्ये येऊन पोहोचलाय. 6 चेंडू आहेत. अंतिम 6 चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅच बघा असं चल बाय बाय. आपण पाहतोय यस या ठिकाणी पाहिलं जात आहे गोलंदाज थोडस डिस्कस करतोय पंचांमार्फत या ठिकाणी पाहिलं जात आहे. आपण पाहतोय या ठिकाणी मात्र टास्क चेंज करत असताना अनिकेत राऊत आपण पाहतोय उजव्या हाताचे फलंदाज आहेत. आज मात्र काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळेल. धावसंख्या जर पाहिली तर अजूनही 33 धावांवर स्थिरावलेली आहे. सुरेख मात्र 2 चेंडू फेकले गेले दर्शनच्या माध्यमातून. आता मात्र पाहूया 6 चेंडूचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. तर बघूया आता मात्र फटका तर चांगला आहे. मिडॉन मधून क्षेत्ररक्षक धावतोय आणि 2 धावा जमवल्या जातील का? यस 2 धावा तर मात्र या ठिकाणी जमावल्या जात आहेत. मात्र प्रेक्षकांच्या मनामध्ये नक्कीच प्रश्न असेल की गार्ड ही आहे नक्की स्टान्स जो आहे का चेंज केला आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतोय तर अनिकेत ह्याला देखील एक सुपर 6 मध्ये जर पाहिलं सुपर सिक्सर मॅन म्हणून ओळखलं जाईल. जर 2 षटकार जर त्याने या येणाऱ्या चेंडूवर जर मारल्या तर मात्र आपण पाहतोय मात्र हा चेंडू पाहायला मिळाला. चेंडू निघून जाईल काय? यस 4 धावांसाठी चेंडू मात्र निघून जातोय 4 धावांसाठी. आणि धावसंख्या जर पाहिली 4 धावांनी वाढली जाते. धावसंख्या स्कोरबोर्डवर आता मात्र जाऊन पोहोचते 39 रन्स. कमाडीजे तर नक्कीच आपण पाहतोय क्षेत्ररक्षण पाहिला तर डावखुऱ्या फलंदाजासाठी मात्र क्षेत्ररक्षण लावलं जात आहे. तर मात्र हा चेंडू पाहिला जातोय सुरेख मात्र कार्पेट रोल होताना पाहायला मिळाला. गडी मात्र बाद होईल या ठिकाणी. अनिकेतच्या आता मात्र षटकार जर मारला अनिकेत यांनी तर मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. नक्कीच आपण पाहतोय पदुकाका यांच्याकडून मात्र हा पारितोषिक ऑन होताना पाहायला मिळतोय. एटीएम ओपन करून दिलाय अनिकेत राऊत यांना. बघूया
3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पाहायचं आहे चौथं षटक मार्गस्थ आहे आपल्याला पाहायला मिळतंय. आतापर्यंतची चांगली गोलंदाजी मात्र हाताळतोय केतन. मारण्याचा प्रयत्न चुकले जात आहेत या ठिकाणी. अनिकेत राऊत डॉट चेंडू येताना पाहायला मिळाला. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या इनिंगचे. बघूया एक मात्र या ठिकाणी चेंडू पाहायला मिळतोय. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव तर पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न आणि बाद होईल. गडी मात्र बाद या ठिकाणी पाहायला मिळते. धावसंख्याचा विचार केला तर धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते 41 धावा. आता मात्र बघूया शेवटचा चेंडू षटकातील शिल्लक असेल. आपण पाहतोय अनिकेत राऊत मात्र षटकार मारतोय का. कॅश प्राइज आहे आणि चेंडू हवेत आहे. गडी मात्र हो या ठिकाणी बाद होताना मात्र राहायला आपल्याला पाहायला मिळतोय. चान्स होता नक्कीच. आपण पाहतोय चेंडू हवेत होता. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली होता मात्र झेल टिपू शकला नाही. आणि धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 42 धावा आणि 43 धावांचं लक्ष समोर असेल. हितेश आरएमसी संघासमोर आपण पाहतोय. दिलेश मात्र थोडीशी शरीराची धडकन आहे नक्कीच वाढली होती त्याच्या. ज्या पद्धतीने पर्पल कॅप त्याच्या डोक्यावर आहे परिधान केलेली आहे. असं वाटलं होतं की ही पर्पल कॅप निघून जाईल की काय. तर अनिकेत राऊत यांना विनंती आहे की आपली पर्पल कॅप परिधान करून मैदानाच्या आतमध्ये आपण प्रस्थापित व्हायचं आहे. सॉरी ऑरेंज कॅप. अनिकेत राऊत आपण ऑरेंज कॅप मात्र परिधान करायची आहे. सुरेख मात्र फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. वैयक्तिक जर पाहिलं तर 29 धावा 15 चेंडू मध्ये त्यांनी जमवल्या आहेत. अप्रतिम कामगिरी मात्र आपल्या संघासाठी. एकूण धावसंख्या वाहिली तर त्या स्वतःची 111 म्हणजे 111 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनिकेत राऊत आपण पाहतोय ऑरेंज कॅप होल्डर. हिमांशू साठी देखील एक सुवर्ण संधी आहे. जर 4 षटकार जर त्याच्या बॅटीतनं निघतायत तर मात्र सुपर सिक्सरची ट्रॉफी मात्र तो घेऊ शकतो. आतापर्यंत जर विचार केला तर 8 षटकार आपण पाहतोय. शर्विल आणि शुभांशू या दोघांच्या खेळीतून आपल्याला पाहायला मिळालेले आहेत.
शर्विलने 5 2 आणि 1 न्याने पण 5 2 आणि 1 हो त्यांना गोड मारले याला पुश करला पण शर्विलच्या रन जास्त आहेत ना शर्विलला द्यायला उदोन्मुख खेळाडू कोणाला द्यायचा येस बॅट्समन चला मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आपण पाहतोय चला फलंदाज प्लीज हितेश आरएमसी संघ आपण पाहतोय अजून एक इनिंग करायची आहे त्यासाठी आवाज तर ठेवायला लागेल ना काय अजून अजून मला बक्षीस समारंभ करायचा हे भेटेल ना उत्कृष्ट खेळाडूमध्ये धनित आहे मिथिल आहे मिथिलचे 4 विकेट धनीचे 34 रन आहेत आणि 3 विकेट आहेत तर सामना या ठिकाणी आपण पाहतोय सुरू होत असताना दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मिथिल आणि धनित अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय अनिकेत राऊत पंचांचा ग्रीन सिग्नल या ठिकाणी येत असताना गेम इज ऑन दोन्ही संघाला मी पुनश्च एकदा या अंतिम सामन्यासाठी बेस्ट ऑफ लक देईन हा चेंडू पहिला चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक मात्र नाहीये त्या ठिकाणी पाहिलं तर नोमॅन्स लँडला चेंडू ट्रॅव्हल्स होत असताना एक धाव मात्र घेतली जाते स्ट्राईक चेंज होताना पाहायला मिळते धावसंख्या जर पाहिली तर आपण 43 धावांचं लक्ष समोर घेऊन उतरले आहेत हितेश आरएमसी संघ ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतात काय एफर्ट्स लावली होती बघा खेळाडूला काही दुखापत झाली की नाही
म्हणजे बॉल लागला परत का? हाताचा लागला. नाही बॉल हातातून सुटला. तर आपण पाहतोय दुखापतीमधून सावरत असताना यशोधन काय प्रयत्न केले होते. जबरदस्त प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाले. ज्या पद्धतीने ड्राईव्ह लगावली होती. जर हा झेल जर टिपला असता तर आजच्या दिवसातील मात्र बेस्ट कॅच म्हणून पाहिलं गेलं असतं. याआधी देखील आपण पाहतोय समाज बांधव आहे त्याच्याकडून जर पाहिली तर कबड्डी लीग मध्ये देखील उत्कृष्ट कामगिरी करतोय यशोधन. आज मात्र क्रिकेटची जेव्हा पारी येते तेव्हा मात्र तीच कामगिरी करत असताना पाहायला मिळते. तर सुरेख कामगिरी आपण पाहतोय. सामन्याला सुरुवात होईल या ठिकाणी पाहायला जाईल तर षटकातील 2 चेंडूचा खेळ झालाय. 1 धाव स्कोरबोर्डवर लागली आहे. तर मात्र हा पाहायला मिळतोय चेंडू ज्या पद्धतीने पाहिला थोडस उजव्या एसटीच्या बाहेर जाणारा हा चेंडू होता. बॅटला ब्रश केला गेला असं नक्कीच दर्शवतायत. आपण पाहतोय 1 धाव नक्कीच मिळेल. धावसंख्या 1 ने जर पाहिली तर आता मात्र 2 धावा स्कोरबोर्डवर लागल्या जात आहेत. चेंडू बॅटची कडा लागली. चेंडू निघून जाईल. यस लॉंग स्टॉप रिजन मध्ये मात्र हा चौकार येईल. क्या बात आहे. धावा येताना दिसत आहेत. ज्या पद्धतीने आपण पाहतोय जर आपण पाहिलं या ठिकाणी तर विस्फोट संघाकडून अशा धावा बऱ्याच वेळा बहाल केल्या आहेत या टुर्नामेंट मध्ये आणि तीच कामगिरी पुन्हा होत असताना पाहायला मिळते. अनिकेत राऊत आता मात्र पाहायला मिळते षटकातील 5वा चेंडू या ठिकाणी घेऊन येत असताना हा चेंडू हो हो सुरेख चेंडू वरपी चेंडू नक्कीच पाहायला मिळाला. गतिवान चेंडू मात्र सुरेख या ठिकाणी पाहायला मिळाला. अनिकेत गोलंदाजी मधून आपण पाहतोय विशाल मात्र आपलं काम चोखपणे करत असताना पाहायला मिळाला. जरा बघायचं असे डोक्याला लागलेलं आहे थोडस तर प्लेयर रिप्लेस करा हरकत नाहीये. एक प्लेयर रिप्लेस करा प्लीज. काय असेल तर
तो मात्र सामना सुरू होत असताना सुरेख फटका मात्र पाहायला मिळाला. लॉंग स्टॉप रिजन मध्ये नक्कीच आपण पाहतोय डीप मधून ओमकार या ठिकाणी धावत आले होते. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं कुठेतरी संघासाठी का होईना, मात्र 2 धावा या ठिकाणी वाचवताना पाहायला मिळालं. धावसंख्या जर पाहिली तर 8 धावा. षटक मात्र संपलं जात आहे, 1 षटक या ठिकाणी संपलं जात आहे. जर पाहिलं तर 43 धावांचं लक्ष समोर आहे. आतापर्यंत धावसंख्या जर पाहिली तर 8 धावा स्कोरबोर्ड वर येताना पाहायला मिळत आहेत. जाऊया एक छोटीशी 2 ऐका पुणे मैदानाच्या आतमध्ये कबड्डीची. धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहतोय ग्रँड फिनाले, अंतिम क्षण आपण पाहतोय. या ठिकाणी मी धन्यवाद करीन प्रेक्षकांचे, धन्यवाद करीन खेळाडूंचे, धन्यवाद करीन या ठिकाणी आलेल्या पाहुण्यांचे, धन्यवाद करीन मी या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेसाठी मदत केली त्यांचे देखील या ठिकाणी आभार मानले जाईल या कमिटीकडून. हा चेंडू खोलवर टप्पा नक्कीच पाहायला मिळाला. सुरेख मात्र अनिकेत राऊत चोराने वेगाने या ठिकाणी पाहिलं तर धावून येतोय, तितक्याच वेगाने फेकलं जातोय चेंडूला. मात्र 2 धावा सुरेख चपळाईने या ठिकाणी पूर्ण करताना पाहायला मिळाल्या. 2 धावांनी धावसंख्या जर पाहिलं तर आता मात्र धावसंख्या डबल फिगर मध्ये 10 या आकड्यावर जाऊन पोहोचली जाते. ओमकार आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर, मॅन फ्रॉम उमरोळी. तर दुसऱ्या बाजूला धनित राऊत आपण पाहतोय मॅन फ्रॉम उमरोळी. हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आमने सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र सुरेख स्वीट साऊंड, चेंडू निघून जाईल. यस, आउट ऑफ द बॉक्स. 6 धावांसाठी. क्या बात है, कम डीजे. तर नक्कीच आपण पाहिला धनित याच्या फळीतनं मात्र उत्तुंग षटकार येताना धावसंख्या 6 ने भरली जाते. धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र जाऊन पोहोचते ती म्हणजेच 16 धावा. पुढचा चेंडू पाहायला मिळेल. ओमकार आता मात्र हा चेंडू पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये बॅनरला जाऊन टेकला जातोय. षटकार मात्र बॅक टू बॅक येताना पाहायला मिळतोय. ओमकारवर मात्र हावी होताना पाहायला मिळतोय तो म्हणजेच धनित राऊत. काय बॅटिंग आहे, जबरदस्त बॅटिंग. फायनलच्या या अंतिम सामन्यामध्ये मात्र आपली बॅटिंग दाखवत असताना धनित राऊत आपण पाहतोय. बावीस धावा स्कोरबोर्डवर लागले जात आहेत. कान मंत्र मात्र दिलं जात आहे गोलंदाजाला कशा प्रकारची गोलंदाजी करायची आहे. येणारे चेंडू आपण पाहू शकतील. 3 अजूनही चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत. नक्कीच प्रेशर असेल गोलंदाजावर, ज्या पद्धतीने रनअप मधून चुकले जात आहेत. विचार विनिमय करत असतील का येणारा चेंडू हा कशा प्रकारचा खेळवला जाईल. हा प्रेक्षकांच्या मनामध्ये देखील हा प्रश्न आहे की डायरेक्ट हिट केला जाईल का, तिसरा षटकार लगावला जाईल का. उत्तर मात्र यस येताना पाहायला मिळतोय. प्रेक्षकांचं मनोरंजन मात्र होताना पाहायला मिळतोय. धनित राऊत ऑन फायर होताना पाहायला मिळतोय. एक उत्तुंग असा षटकार पुनश्च एकदा धनित राऊतच्या बॅट मधून बॅक टू बॅक 3 षटकार. मात्र षटकारांची हॅट्रिक ठोकली जाते या ठिकाणी ओमकारच्या विरोधात. कमा डीजे.
आता मात्र आपण पाहतोय निकेत राऊत स्वतः एसट्यांच्या मागे येत असताना, कारण की या जर टुर्नामेंट मध्ये पाहिलं तर गोलंदाजीमध्ये जास्तीत जास्त मार जर कोणी खाल्लाय तर तो नक्कीच गोलंदाज आपण पाहतोय ओमकार राऊत आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र कमबॅक करावं लागेल, आपल्या संघासाठी चांगलं षटक हाताळावं लागेल. चेंडू अजूनही पाहिलं तर अजूनही चेंडू शिल्लक आहेत, ते म्हणजेच 2 या षटकातील. 20 धावा आतापर्यंत खर्च करतोय ओमकार, तर धनित मॅन इन फॉर्म बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय. ओहो, डेलिगेट साऊंड, चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स, सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. क्या बात आहे. येणाऱ्या प्रत्येक चेंडूचं स्वागत चौकार किंवा षटकाराने केलं जात आहे. ही रणनीती आहे. शेवटच्या सामन्यामध्ये मी करून दाखवेन हीच मात्र रणनीती आखली जाते. धनित राऊत या ठिकाणी दाखवतोय आपला ब्रँड मात्र या ठिकाणी दाखवत असताना आता मात्र हा चेंडू पाहिलं जाईल कव्हरेज मध्ये. जर पाहिलं तर हा क्षेत्ररक्षण केलं जात आहे. जोपर्यंत फील्ड करेल फेकेल तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी घेतले जात आहेत. षटकची मात्र समाप्ती होते. नक्कीच ओमकार म्हणेन कुठेतरी सुटलो असा हा खेळ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने मारहाण केली जात होती, 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाले, तदनंतर 1 चौकार आणि 2 दुहेरी धावा आपल्याला पाहायला मिळाले. एकूण धावा जर पाहिल्या तर 28 धावा 26 धावा या षटकामध्ये येताना पाहायला मिळाला ओमकारच्या विरोधात. बारा चेंडू आणि आता मात्र 9 धावांची आवश्यकता असेल. गोलंदाजी मार्कवर येईल कौस्तुभ. 1-2 धावांचं षटक जर कौस्तुभने हाताळलं तर मात्र कुठेतरी चान्स येईल फायनल विन होण्यासाठी. मात्र बघूया जर आणि तर हा क्रिकेटमध्ये नसतो. आपण पाहतोय शॉर्ट पिच चेंडू, नक्कीच ओमकार पुढे सरसावले आहेत. चेंडूला मात्र फील्ड केलं जातं. 1च धाव या ठिकाणी जाणीव आहे. धनित ऑन स्ट्राईकला. धनित चांगली खेळी करत आतापर्यंत आपल्या संघाला मजबूत परिस्थितीमध्ये आणून ठेवला जाईल. फिनिशर देखील तोच राहील का हा देखील विचार केला जातो हितेश आर्यमसी संघाकडून. सुरेख फलंदाजी मात्र करत असताना पाहायला मिळतोय. हा चेंडू पाहायला मिळेल. पंच या ठिकाणी दर्शवतील यस चांगला चेंडू म्हणून या ठिकाणी पाहिला जातोय. ज्या पद्धतीने चेंडू फेकला होता आपण पाहतोय तर डॉट चेंडू येतोय. दुसरा चेंडू आपण पाहायला मिळाला डॉट येताना. पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर मात्र डॉट. तिसरा चेंडू काय असेल नक्कीच आपण पाहतोय. सुरेख चेंडू, क्या बात है. ब्लॉक होल मध्ये फेकला होता चेंडू. नक्कीच यॉर्कर लाईनचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने टोळवून काढला, कुठेतरी बचाव केला असं मी म्हणेन मिस्टर धनित यांनी. ज्या पद्धतीने हा चेंडू खेळून काढला. चेंडूचा खेळ जर पाहिलं तर आतापर्यंत मात्र आपण पाहतोय 3 चेंडूचा खेळ झालाय. आता मात्र हा चेंडू धावसंख्या कमी आहे आणि एक्स्ट्राच्या रूपाने जर पाहिलं बॅटीचा कडा घेऊन चेंडू जर पाहिलं तर
विशाल होता त्या ठिकाणी मागे थर्डमॅन रिजन शॉर्ट थर्डमॅन रिजनला, मात्र त्याला चकवा देत चेंडू निघून गेला सरळ सीमारेषेपार 4 धावांनी. आता मात्र धावा हव्या आहेत, त्या म्हणजेच 3 धावा हव्या आहेत. चेंडू शिल्लक असतील या षटकातील 2. 8 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता असेल. खूप दूर जाताना सामना आपल्याला पाहायला मिळतो. विस्फोट संघाकडून चांगले प्रयत्न केले, मात्र विस्फोट संघाने तर मात्र हा चेंडू पाहायला मिळतोय. 1 धाव तर पूर्ण केली, मात्र नाही थांबवले जाते. एकाच धावावर अजूनही 2 पावलं दूर आहेत ग्रँड फिनालचा ट्रॉफी घेण्यासाठी. बघूया धनीच्या हातून मात्र विनिंग फटका मारला जाईल का. आतापर्यंतची धनीची खेळी पाहिली तर अप्रतिम खेळी मात्र पाहायला मिळते. धनीच्या याच्या बॅटीतनं आतापर्यंत धावसंख्या जर पाहिली 30 धावा, 28 धावा आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू हवेत आहे आणि झेल मात्र धरतीला दान केला जातोय आणि विन होताना पाहायला मिळतोय. संघ मात्र हितेश आरएमसी संघ अभिनंदन करीन. या वर्षीचा चॅम्पियन संघ हितेश आरएमसी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. धन्यवाद डीजे. आपण पाहतोय मान्यवरांना विनंती करेन, या ठिकाणी व्यासपीठ आहे, व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे सर्व जे मान्यवर आहेत. आपण ज्या ट्रॉफ्या या ठिकाणी पाहतोय नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय श्री लतेश सीताराम राऊत यांच्याकडून आपल्याला सर्व ट्रॉफ्या येताना पाहायला मिळतंय. त्याचप्रमाणे जर पाहिले प्रथम विजेता ट्रॉफी आपण पाहतो कैलासवासी शकुंतला सीताराम राऊत यांच्याकडून, यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय कुमार स्पर्श वल्केश राऊत नरपड यांच्याकडून आपल्याला प्रथम क्रमांकाची ट्रॉफी पाहायला मिळते. द्वितीय क्रमांकाची उपविजेता ट्रॉफी आपण